फुले आणि दगड. एका रानात एक मोठा दगड पडलेला होता. अगदी ओबडधोबड, काळा कुळकुळीत असा होता तो. त्याच्यावर पुष्कळ खाचा दिसत होत्या. त्या दगडाच्या जवळच एक फुलवेल होती. त्या फुलवेलीची पांढरी गोंडस फुले वायाबरोबर खेळत, पानांबरोबर लपंडाव करत, फांक्यांवरून खालच्या ओढ्यात पटापट उड्या मारत आणि पाण्याबरोबर नावेसारखी डुलत डुलत जात करत. त्या दगडाकडे पाहून ती फुले नेहमी हसत आणि त्याची फार थट्टा करत. काय पण ध्यान आहे? नुसता काळोबा पडला आहे. लोकांची वाट मात्र अडवतो विनाकारण. ओढ्याला पुढे जाऊ देत नाही, वेलीला उगवू देत नाही, गवताला वाढू देत नाही. तोंड तरी काय? देवी येऊन गेल्यासारखे दिसत आहे. पाऊस येवो, ऊन पडो, थंडी पडो, काही दाद ना फिर्याद. हा आपला आळशीनंदन पडलेला तो पडलेला. कधी हालायचा नाही, कधी बोलायचा नाही. काय रे तुझा उपयोग? त्यापेक्षा एखाद्या डोहात जीव का देत नाहीस? दगड आपला काही बोलायचा नाही. बोलून चालून दगडच तो. काही दिवसांनी मूर्ती घडवणारा एक कारागीर पाथरवट दगड शोधत शोधत त्या रानात आला. त्याला तो दगड दिसला. त्या दगडाला पाहून कारागिराला फार आनंद झाला. तो म्हणाला, या काळ्या पाषाणाची गुळगुळीत मूर्ती किती सुंदर दिसेल. लगेच त्याने मूर्ती घडवण्यास सुरुवात केली. दगडावर सारखे टाकीचे घाव बसू लागले. त्याचे तुकडे उडू लागले. त्या आवाजाने ती जवळची फुले घाबरून गेली. त्या दगडाचे हाल पाहून त्यांना वाईट वाटले. ती म्हणाली, या आळशाला काय ही भयंकर शिक्षा. काही दिवसांनी पाथरवटाने त्या दगडाची सुंदर मूर्ती तयार केली. ती सुंदर मूर्ती पाहून फुलांना आश्चर्य वाटले. त्यांना वाटले दगडात लपून बसलेला माणूसच बाहेर येत आहे. मूर्तिकाराने मूर्ती उभी केली. तेथलीच काही फुले तोडून आणली व त्या मूर्तीवर वाहिली. ते पाहून दगडाला खूप आनंद झाला. फुलांना मात्र फार राग आला, वाईट वाटले, पण काय करतात बिचारी. त्यांनी रागावून मूर्तीच्या डोक्यावरून उडी मारली व ती खाली रुसून बसली. दुसऱ्या दिवशी मूर्तिकार व गावातील लोक ती मूर्ती गावात नेण्यासाठी तेथे आले. त्यांनी खाली पडलेली, कोमेजलेली फुले बाजूस सारली आणि तेथील ताजी फुले आणून त्यांची माळ केली व ती मूर्तीच्या गळ्यात घातली. त्यांनी वाजत गाजत ती मूर्ती गावात आणली. त्या दगडाला हसल्याबद्दल फुलांना फार पश्चात्ताप होत आहे, पण आता त्याचा काय उपयोग. त्या चुकीबद्दल त्यांना दररोज दगडाच्या पाया पडावे लागते.